ऊसतोडीनंतर 14 दिवसात उचल मिळणार. पहिली उचल किती मिळणार याबाबत कारखानदार गप्प आहेत. ऊस दराची घोषणा मात्र नाही. कोंडी कोण फोडणार? साताऱ्यात ऊस दर निश्चित नसल्याने शेतकरी चिंतित आहेत. जिल्ह्यात 1,37,000 हेक्टरवर ऊस पीक असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र या संदर्भात ऊसतोडीनंतर 14 दिवसात उचल मिळणार का हा प्रश्न निर्माण होतोय. पहिली उचल किती मिळणार याबाबत सुद्धा कारखानदार गप्प आहेत. ऊस दराची मात्र घोषणा नाही. कोंडी कोण फोडणार? साताऱ्यात ऊस दर निश्चित नसल्याने शेतकरी चिंतित आहेत. जिल्ह्यात 1,37,000 हेक्टरवर ऊस पीक असल्याची माहिती. साखर कारखाना चालू करताना आजूबाजूच्या वृत्तपत्रामध्ये दोन महत्त्वाच्या वृत्तपत्रामध्ये आपला दर किती आहे हे कायद्याने जाहीर करणं बंधनकारक आहे. त्याशिवाय परवाना मिळत नाही. पण हे सगळं पायदळी तुडवून मागच्या एफआरप्या तशाच थकीत ठेवून ऊस तोडी सुरू झाल्या. मात्र शेतकऱ्यांना आपल्या शेतातनं जाणाऱ्या ऊसाची पहिली उचल किती, आपली एफआरपी किती याचा थांगपत्ता नाही. सरकार नुसत्याच एफआरपीच्या घोषणा करतंय. स्वाभिमानी शेतकरी संघटना हे खपवून घेणार नाही. सातारा जिल्ह्यातल्या कारखानदारांना इशारा आहे, येत्या 4-5 दिवसामध्ये जर पहिल्या उचलीची घोषणा झाली नाही तर आम्ही साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. बुडका घेऊन शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही कारखाने बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.